भरपूर आहेत, कारण 8 टीम म्हटलं त्याहून अधिक खेळाडू तुम्हाला आम्ही दिलेत. 140 खेळ पूर्ण खेळतायत. हे तुमच्याकडे खेळाडू आहेत अतिरिक्त, तर आपला एक खेळाडू प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. प्रत्येक संघनायक, संघ मालक यांना विनंती असेल आपण याची नोंद घ्या. येणाऱ्या काळामध्ये दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण नामउल्लेख होणं गरजेचं आहे. स्पर्धा महाराष्ट्रावरती लाईव्ह पाहिली जाते. जगदीश दादा वाडकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची आपण. अभि धनावडे यांना इथे मॅन ऑफ द मॅच देऊन आम्ही त्यांचा गुणगौरव करतोय. जगदीश दादा धनावडे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. श्रीनाथ इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेदांत इलेव्हन संघाला फलंदाजीचं निमंत्रण. सलामीची जोडी प्रसाद वाडकर ऑन स्ट्राइक. चला 12th मॅन या मित्रांनो, आमच्यापर्यंत नावांचा नामउल्लेख होणं खूप गरजेचं आहे. बाईट चेंडूचा इशारा पंच इकडे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आकाश अक्षय तुमच्या नॉन स्ट्रायकरला तुमच्या जामुनचं नाव अक्षय. गोलंदाजी मार्कवरतून पार्थ मोरे. पंच सांगताच यात द बाईट कॉल. चला पंचांचा निर्णय. डिसिजन चेंज होत आहे. यस, नॉट बाईट म्हणजे तिथे मात्र बॅलेट डिलिव्हरी. गोलंदाज मात्र यश पार्थ मोरे नक्कीच सांगतात बॅट इज लागलाय. पंचांपर्यंत कळवलंय आणि पंचांना डिसिजन आपलं रिव्ह्यू घ्यावं लागलंय. हो, चांगला फटका सरळ बॅटनी आहे, परंतु तिथे मात्र मिड ऑफ आहे. एकही धाव नाही आहे. पार्थ मोरे अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला फलंदाज जर पाहिलं तर प्रसाद वाडकर, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय वाडकर. हो हो, लॉब केलाय खणखणी दणदणीत. हिल मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रसाद वाडकर यांच्या बॅट मधून आला एक दमदार फटका. कारण चौकार आणि षटकार जर आले नाहीत ना तर काय क्रिकेटला मजा नसते मित्रांनो. हे म्हटलं जातं ना की एखाद्या गोष्टीच्या एन्जॉयमेंट करायची असेल तर त्यामध्ये काहीतरी रंग भरणं खूप गरजेचं असते. ती स्थिती असते. पार्थ मोरे खरोखरच म्हटलं जातं ना, मूर्ती लहान पण कीर्तिमान. वय वर्ष खूप कमी आहे. ओ हो, आणि मला वाटतं बापूंचा इथे मुलगा चिरंजीव आहेत. काय सुरेख आहे यार, खरोखरच अतिशय चांगलं टेम्परामेंट आहे. वा भाई वा, सुरेख. पुन्हा एकदा पहा, यॉर्कर सातत्यानं शोधले जात आहेत पार्थ करून. आणि खरोखरच तुमच्या अंगी असणारे हे गुण असतात ना, भविष्यामध्ये खूप तुम्हाला प्रेरणादायी असतात. आणि फक्त आपण क्रिकेट खेळत नसतो तर आपला संपूर्ण परिवार क्रिकेट खेळत असतो. 7 धावा, फक्त 7 धावा खर्ची घातल्यात. पहा, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हातात येत असताना सातत्यानं यॉर्करचा जर विचार केला ना तर सातत्यानं आता संपूर्ण जगभरामध्ये जसप्रीत बुमराह वन आर्मी म्हटलं जातं. आणि त्यांचे खऱ्या अर्थानं जी यॉर्करची पद्धत आहे ना, अप्रतिम खरोखरच. परंतु आता सध्या एक आपण जर पाहिलं ना, हायलाइट होतो IPL मधली एक तो चेंडू ब्रावो साठी हाताळलेला चेंडू होता खऱ्या अर्थानं. आता कोण बॉलर? दादा बॉलर कोण आहे? ईशानच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल खाडे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दत्तात्रय वाडकर यांचं इथं आगमन झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत आहे. राहुल खाडे पहिला चेंडू घेऊन निघतील. ओ सुरेख, झेल होण्याची संधी. हो 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 हो, झेल टिपणं गरजेचं होतं. जवळजवळ तुमच्यापर्यंत चेंडू आला होता आणि थोडस तुम्ही खाली जरी वाकला असता तरी नक्कीच हा झेल झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला बिलकुल स्थारा नाही आहे. तुम्हाला तो झेल टिपणं गरजेचं होतं, कारण आपण खेळतोय आज खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी. कारण इथे मात्र
संघ मालकाचा विचार आहे. वा बाय वा, सुरेख गोलंदाजी, त्यावरती चांगला क्रॅकिंग प्रहार आलाय. फलंदाजी सुद्धा चांगली होतीये, परंतु गोलंदाज काय अतिशय बहारदार गोलंदाजी करतायत. प्रसाद वाडकर तर चांगली बॅटिंग करतायत, परंतु कुठेही संधी दिली जात नाहीये मोठ्या फटक्यासाठी गोलंदाजांकडून. गोलंदाज आपण पाहिलं तर राहुल खाडे, काय फुलेलेंची गोलंदाजी होते यार, अफलातून गोलंदाजी आहे. आता मात्र दिशा थोडीशी भरकटली का? हो यस, पंच सांगतायत वाईट कॉल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र 9 धावा धावफलकावरती आहे. 9 धावा. षटक क्रमांक 2 मार्ग असते. थोडं स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल आपल्याला. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. फुलटॉसला दिलाय, अतिशय योग्य दिशा, योग्य समाचार. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा बाहेर, चौकारासाठी. प्रसाद वाडकर यांच्या बॅट मधून आला एक अप्रतिम फटका. विशाल वाडकर यांच्याकडून 3 चौकारांसाठी, पहा, चौकार हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चलबिचल करतायत. म्हटलं की झेल सुटला जाणार, नो डाऊट आहे. ज्या वेळेस तुमची बॉडी हल्ली जाते ना, त्या वेळेस झेल सुटण्याचे 99% वाढले जातात मित्रांनो. चेंडूवरची नजर तुमची हटली गेली नाही पाहिजे, तरच तुमचा झेल परफेक्ट स्वीकारला जाईल. तसेच विकेट हॅट्रिक साठी प्रकाश वाडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण स्पर्धेसाठी आलंय. इथे मात्र बक्षिसांची लयलूट तर केली जाईलच या ठिकाणी. खऱ्या अर्थानं विचार केला ना, गावातील खेळाडू मुलांसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप हे ठोकणं खूप गरजेचं आहे. आपण सातत्यानं पाहतो. षटक क्रमांक 2 संपले. किती धावा? अक्षय वाडकर मात्र बाद झालेत. 15 धावा धावफलकावरती. षटक एक चेंडू शेष आहे. हो सॉरी. रुपेश वाडकर. त्या दरम्यान सनस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, अर्थातच क्रिकेट बॅड व्यक्तिमत्व गणपत सेठ सनस यांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर किरण सनस यांचं सुद्धा शुभागमन झालंय. गणपत शेठना विनंती करेन, त्याचबरोबर किरण वाडकर यांना विनंती करेन, या मुख्य किरण पंसे आपण या मुख्य व्यासपीठावरती, कारण आपण सातत्यानं पाहिलं ना तर गणपत सेठ सनस यांचं खूप चांगलं कार्य बाई टेनिस क्रिकेटसाठी होतं. त्याचबरोबर सनस स्पोर्ट्सच्या माध्यमातून मला वाटतं मागच्या वर्षी मला धावसंख्या 2 वर 16 धावा झाल्यात. सनस स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक स्पर्धा सुद्धा आयोजन केली गेली होती. त्याचबरोबर लीग मध्ये त्यांची एक टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगलं भरीव कार्य सनस स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला वाईट टेनिस क्रिकेटसाठी पाहायला मिळतं. तर विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. हा प्रकार इथे मात्र पूल थोडासा वेगळाच पाहायला मिळाला. धाव बाद होण्याची नामी संधी. रॉकेट थ्रो मित्रांनो, सर रवींद्र जडेजा यांना कायम आठवणीत ठेवा क्षेत्ररक्षण करत असताना. रॉकेट थ्रो. अमृत बेलुसे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश वाडकर नवीन फलंदाज, परंतु प्रसाद वाडकर खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा त्यांच्यावरती आता मात्र खेळल्या गेल्या. येणारे उर्वरित जे चेंडू असतील ते तुम्हाला फेस करावे लागतील मोठ्या धावसंख्येसाठी. दासिंग राऊंड विकेट. हो 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 हो, नामी संधी इथे मात्र नाही. 17 धावा धावफलकावरती आहेत. हो लाभ केलाय, काय सुपर साऊंड आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक हो चांगला डिपेंड झालाय खरा, परंतु काय घडलंय मिसफील्डच्या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. खऱ्या अर्थानं प्रसाद वाडकर मात्र प्रयत्न करतायत, परंतु मात्र बाउंड्री लाईन क्रॉस होत नाहीये. ती करावी लागेल. धावसंख्येमध्ये बदल घडवावा लागेल. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला.
ओ मोठा फटका खेळायचा होता कबर रिझन मधून. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम वेदांत 11. तीनच रन मूव्ह होणं टर्न होणं खूप गरजेचं असते आणि ती कला मात्र दाखवताय तिथे मात्र मानसिंग. ओहो परंतु एक चेंडू चांगला टाकून चालणार नाही तर तुम्हाला 6च्या 6 चेंडू चांगले टाकावे लागतील. या वाईट प्लस आलेली एकेरी धाव म्हणजेच काय तर 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. धावसंख्येमध्ये बदल असेल. धावसंख्या मात्र 21 ऑन स्कोरबोर्ड. हा 21 धावा धबलकावरती आहेत. पुढचा चेंडू हो खूपच पाठीमागे लाडत्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार. चेंडू मात्र जाईल सी कॉर्नर. सी रेषा पार. दमदार षटकार आणि सकाळपासून आलेला पहिला षटकार आहे मित्रांनो प्रसाद वाडकर यांच्या बॅट मधून. मी म्हटलं 3 षटकारांसाठी विशाल वाडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार चौका संदीप वाडकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मारा 1000. एक तर आलाय. 2 चेंडू 2 षटकार हवे आहेत. षटकार हॅट्रिक 2000 रुपये कॅश कलेक्शन आहे. परंतु चेंडू आणखीन एक वाईट येईल आपल्याला. षटकारांची हॅट्रिक कंटिन्यू आहे. एक धावेची भर असेल. धावसंख्येमध्ये बदल. प्रकाश वाडकर यांच्याकडून ओव्हर हॅट्रिक साठी सुद्धा पहा नो बॉल असेल. यस पंच सांगतायत ओव्हर हॅट्रिक मध्ये एका षटकामध्ये तुम्ही कधीही 3 षटकार मारा. नो बॉल आहे. त्यामध्ये सुद्धा प्रकाश वाडकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलंय. आयुष वाडकर रिप्लेसमेंट केलं जाते. अजित वाडकर यांचे चिरंजीव मला वाटतं इथे नक्कीच म्हणजे दुसरी फळी मात्र मैदानाच्या आत दाखल झाले. 1 धाव घेतली जाईल सी कॉर्नरला. दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 31. 31 धावा 31 धावा धावबलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. पुल केलाय परंतु अनसक्सेसफुल आहे. म्हणावं तशी ताकद नाही. चेंडू लँड होईल. सी कॉर्नर चेंडूवरती झपकन येते. फेकी होते परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2-2 धावेनी समीकरण चांगलं बदललंय. धावसंख्या 33 ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत फक्त एका विकेटचं पतन झालंय. टीम वेदांत 11 संघाच्या अतिशय चांगली एक्शन सुद्धा चांगली आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षक चेंडू खाली आणि प्रसाद वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज मात्र आयुष वाडकर यांना मिळालेलं पहिलं यश आहे. वैयक्तिक 18 धावा करून परततायत. खऱ्या अर्थानं शिव प्रसाद वाडकर. तर नवीन फलंदाज विशाल वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राजेंद्र शंकर वाडकर यांचे डीएमके बँक अर्थात जावली सहकारी बँकेचे कर्मचारी यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या मंचावरती. एंड ऑफ द सेकंड फर्स्ट इनिंग 35 स्कोरबोर्ड. 36 धावांचं आव्हान असेल.
मित्रांनो खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच मध्ये शौर्य 11 विपक्ष काळ भैरवनाथ 11 या दोन संघांदरम्यानची मॅच होईल. शौर्य 11 विपक्ष टीम काळ भैरवनाथ 11 या दोन संघांदरम्यान मॅच होईल. नेक्स्ट या टॉस साठी या प्लीज विनंती आहे आपल्याला. टॉसला रिपोर्टिंग करा. सुनील विठ्ठल वाडकर युवा उद्योजक बोरगाव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सचिन गोळे अध्यक्ष बॉलर असतील ते आयोजन समिती आपण घेऊन टाका. त्याचबरोबर गणपतसिंह सनस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर किरण पनसे आपल्याला विनंती असेल या मंचावरती. आणि आयोजन समितीला विनंती करतो आपण सन्मान करून घ्या. दत्तात्रय विठ्ठल वाडकर यांनाही आपण सन्मानित करूया. बॉलर नेम तिथे पुढे जाऊन सन्मान करा. सनस स्पोर्ट्सचे सर्व्हिस गणपती शेठ सनस यांचे सहर्ष स्वागत करूया आपण. ग्रीन सिग्नल येतोय. अतुल रमेश वाडकर यांच्याकडून अमृत बेलोशे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गणपतसिंह सनस यांचाही आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करूया. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य प्राप्त झालंय. मी सातत्यानं सांगत असतो सनस स्पोर्ट्सचं कार्य खूप मोठं आहे. खऱ्या अर्थानं वाईट टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं भरीव योगदान आहे गणपतसिंह सनस आपलं. कारण मी खऱ्या अर्थानं आपण भूमिपुत्रला स्पर्धा गणपतसिंह सनस यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. सनस स्पोर्ट आयोजित स्पर्धा होती आणि खरोखरच खूप मोठं कार्य आहे सनस शेठ यांचं. त्याचबरोबर किरणजी फनसे यांनाही आपण सन्मानित करूया आयोजन समिती. वाईट टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं एक असोसिएशन असताना 2 लीग झाल्या त्यावर्षी. खरोखरच खूप चांगलं कार्य आहे वाईट टेनिस क्रिकेटमध्ये. कारण WPL झाली, अर्थातच पंकज वाडकर यांच्या माध्यमातून ती WPL झाली. त्याचबरोबर कृष्ण कमंडलू यांच्या माध्यमातून एक लीग झाली. म्हणजेच काय तर वाईट टेनिस क्रिकेट खूप अग्रेसर आहे. बॉलिंग यार शाबास. तर मॅचकडे जाऊया. 36 धावा. गोलंदाज सचिन गोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्फत संकेत वाडकर, अमृत बेलोशे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त 5 धावा आहेत. तर मी आदरणीय गणपतसिंह सनस यांना विनंती करतो आपण टॉस साठी याचे शेठ. टॉस आपल्या शुभ हस्ते मी करतोय. कारण सुनील वाडकर असतील, सनस असतील यांना विनंती करतो. रमेशजी वाडकर असतील या आपण टॉस साठी गणपतसिंह सनस यांच्याकडून या स्पर्धेमध्ये जे लीग मध्ये टी शर्ट पाहताय ना त्यासाठी खूप मोठं सहकार्य
त्यांच्या माध्यमातून लाभलंय आपल्याला. 8 धावा. तर पहिलं षटक संपले. 8 धाबा धबलकावरती 36 धाबांचा पाठलाग करत असताना टीम वेदांत 11नी चांगलं पहिलं षटक मात्र हाताळलंय म्हणेन. युवा उद्योजक खऱ्या अर्थानं कित्येक क्षेत्रामध्ये अजित यांच्या माध्यमातून चांगलं कार्य झालंय. आम्ही सातत्यानं अजित यांच्याबद्दल सांगत असतो की एक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा थोडाफार हस्तक्षेप आपल्याला अजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र वेदांत 11 संघासाठी नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती आल्या. तर रनवे क्रमांक 2 असेल. शौर्य 11 संघाने नाणेफेक जिंकले तर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. हो 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 काय फटका सजलाय. उंची आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतायत. असे झेल सोडणार तर तुम्ही ज्या डिफेंड करणार आहेत ना धाबा, त्या डिफेंड करणं खूप मुश्किल होणार. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. अजित वाडकर यांनी नक्कीच लांबी संधी निर्माण करून दिली होती. फलंदाज होते स्ट्राईक एंडला अमृत बेलोशे. यांच्याच वाट मधून आतापर्यंतच्या सर्व धावा. हो 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 नो बॉल असेल, हाईट फॅक्टर असेल, पण सांगतायत नो बॉल. अजित वाडकर तुम्हाला लँडिंग करावं लागेल. चेंडू मात्र 22 यार्डची जी खेळपट्टी आहे तिलाच लँड करावा लागेल. येणारा चेंडू असेल मुक्त. अर्थातच फ्री हिटचा मेजबानीचा चेंडू बेलोशे यांच्यासाठी पुन्हा एकदा. हो 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 नो बॉल. अजित वाडकर गोलंदाजी बंद. चेंडू जुना द्या. आतून येतोय का बघा जरा, आवाज द्या. कोण आतमध्ये आहेत बघा, तिथे कोणतरी प्रेक्षक मायबाप आहेत, त्यांना आवाज द्या. 2 बॉल दिले होते ना, तू दुसरा बॉल असेल ना. दे दे दे. मार्गस्थ असताना अजित मात्र चांगली गोलंदाजी करत होते, परंतु अजित वाडकर यांनी चेंडू लँड करण्याचं विसरूनच गेले. 2 बॅक टू बॅक फुलटॉस आले. नवीन गोलंदाज प्रसाद वाडकर, त्यांच्या बॅट मधून अतिशय चांगली बॅटिंग झाली आहे. धावा डिपेंड करायची जबाबदारी सुद्धा आली आहे. वा इथे मात्र काय अतिशय बहारदार फलंदाजी. हो इथे मात्र चुकी केली जातीये. खऱ्या अर्थानं कलेक्शन करत असताना जजमेंट खूप महत्वाचं असतं. फलंदाज मात्र अमृत बेलोशे यांच्या बॅट मधून आला आणखीन एक दमदार चौकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा धावफलकावरती आहेत. बाळकृष्ण वाडकर यांच्याकडून मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष षटकार हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. स्पीडअप घ्या मित्रांनो. वारंवार आम्ही एकच गोष्ट तुम्हाला सातत्याने सांगतोय, थोडस स्पीडअप घ्या. डी झोन मध्ये जातोय चेंडू पाठीमागच्या रिझन मध्ये. जर मित्रांनो आपण स्पीडअपली घेतलं नाहीत ना तर नंतर उत्तरार्धातल्या ज्या मॅचेस होतील त्या कुठेतरी कमी षटकांच्या खेळवाव्या लागतील. आणि ज्यावेळेस चांगला खेळ बहरात येतो ना त्यावेळेस कमी षटक खेळवायला नक्कीच आम्हालाही आवडणार नाहीये. त्यासाठी विनंती असेल आपण आत्ताच वेळ वाचवा, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. गेलेली वेळ पुन्हा येत नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा फटका. फर्स्ट ला चेंडू हवेमध्ये. कोण घेणार झेल, कोणी नाही घेणार. आणखीन एक झेल धरणीला दान केला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लेंट केल्या जातात. अमृत बेलोशे मात्र जीवनदान आणि जीवनदान मिळत आहेत. त्याचा फटका. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती आणि सर्वच्या सर्व धावा आतापर्यंत अमृत बेलोशेंच्याच बॅट मधून आल्यात. वा बाय वा, सुरेख फलंदाजी आहे. पुन्हा बॅटच्या रडार मध्ये. आता मात्र समोरच्या दिशेला भिरकावलाय. तिथे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धाब्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. वा सुरेख गोलंदाजी. एंड ऑफ द थर्ड षटक. 24 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही तुम्हाला बनवाव्या लागतील धाबा 12. 12 बॉल 12 धावा. हो 12 बॉल 12 धावा. दोनच ओव्हर संपले. हो
12 चेंडू 12 धाबा हव्यात. रनअप बॉल मॅच आले पहा. कोणी कोणी वाडकर गोलंदाजी मार्ग. वेदांत गोळे वेदांत गोळे. इथे मात्र गणेश दादा वाडकर खऱ्या अर्थानं सातत्यानं प्रत्येक खेळाडू बरोबर माहिती, प्रत्येक खेळाडूला खऱ्या अर्थानं खरोखर अतिशय बारकाईने ओळखतात. आणि एक चांगला प्रयत्न झालाय की बोरगाव बुद्रुक या गावाला एक संघ करायचंय, सर्व तरुणांना एकाच ठिकाणी आणायचंय आणि तो मानसकला मुंबई मंडळाने आणि खरोखरच अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन देण्याचा प्रयत्न झालाय. कारण ज्यावेळेस एखाद्या गावाचा संपूर्ण कार्यक्रम होतो ना, तिथे आपली एकमेकांचे संघर्ष, एकमेकांबद्दलची असतात, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची नामी संधी मिळत असते. मग ते एखाद्या गावचं स्नेह संमेलन असू द्या, एखाद्या गावची स्पर्धा असू द्या, त्यामधून आपल्या गावाचं गाव पण जोपासलं जातं. मी सातत्यानं सांगत असतो की फक्त मीटिंग्स घेऊन कधी तुमचं गाव पण जोपासलं जात नाही, तर त्यासाठी काही ना काही उपक्रम राबवले गेले पाहिजेत. मग ते एखादे कार्यक्रम असतील, मॅचेस असतील, संमेलन असेल, त्या गोष्टी तुम्ही सातत्यानं करा. एक गाव आपलं एक घट्ट ठेवा. त्या दरम्यान चांगला फटका लॉंग ऑफ रिझनला एक मोठा दमदार चांगलं कलेक्शन तिथे मात्र झालंय, चांगलं गॅदरिंग पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या त्या दरम्यान. राजेशजी बेलोशे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा आपण. नो बॉल आहे सर. हो 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 येस. इथे मात्र वायर जर मोठे असेल ना, पाहूया. इथे मात्र थोडासा चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला खरा. फलंदाज आपण जर पाहिलं बेलोशे खेळतायत. राजेश बेलोशे यांना विनंती असेल या मंचावरती स्थानपन्न व्हा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आता ओ हो हो डेलिब्रेट आहे का तुमचं नक्कीच कळवतील आपल्याला. यस, कारण तुम्ही कोणती मुवमेंट केली नाहीये म्हणलं तर तुम्हाला धाव तिथंच पंच देणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर आता धाव नाही आहे ना, गेला मागे. आता मात्र 6 चेंडू 6 धावा. 31 आहेत ना, आता शेवटची नाहीये धाव. डेलिब्रेट झालाय तो. नाही 31 झाले पहिल्याच 31 आहेत का बघा. 31 ह्या धावा होतात ना स्कोरचं. 5 धावा. इक्वेशन असेल 9व्याने आपल्या समोर. नवीन गोलंदाज अनिमेश वाडकर. 6 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. शॉर्ट पीस फुल अनसक्सेसफुल, परंतु चेंडू जाईल लॉंग स्टॉपला डी झोन साठी. 1 धाव. 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून अनिमेश साठी आलाय. खऱ्या अर्थानं ज्याच्या वेळेस अशा एक गावच्या लीग व्हायला सुरुवात होईल ना, खरोखरच आपल्या गावातील जे हिरे असतात ना, हिऱ्याची पारख कधी होते तर ती खऱ्या अर्थानं त्याला आपण ज्यावेळेस घासतो तेव्हा. आणि हे घासण्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म हवाय क्रिकेटपटूसाठी. वा बाय वा, काय ब्लॉकवर झेंडू आहे यार, अप्रतिम. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर वापरला. मी सातत्यानं सांगत असतो क्रिकेटच्या पटलावरती 2 गोष्टीला खूप महत्व आहे. एक आहे सटिक यॉर्कर आणि दुसरा आहे तेंडुलकर. अजरामर राहणारे 2 नावं. अर्थातच पुन्हा एकदा अनवेश निघतायत. आता मात्र फुलटॉस, लो फुलटॉस बॅट वरती घेतलाय. चेंडू मात्र सी कॉर्नरला जाईल. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, कारण चेंडू गतीने गेला होता आणि एकच धाब असेल. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली 33 धाबा, म्हणजे 3 धाब्यांची आवश्यकता. चेंडू असतील तुमच्याकडे.
समीकरण मॅच बनले मात्र पहा 3 धावा डॉट खूप महत्वाचा इथे मात्र डी झोन मध्ये चेंडू जाईल. मित्रांनो कर्णधार कोण आहेत अपेक्षा केली जाते एक धाव तुम्हाला रोखायचे तर थर्ड मॅन असेल लॉंग स्टॉप असेल खऱ्या अर्थानं फाईन लेग असेल ती कव्हर करा कुठेतरी एक धाव वाचवायचा प्रयत्न करा. अजित बडकर हा खूप हो 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 इथे मात्र नो प्लस आली एक धाव विजयी धाव येते.